सौरभ भैया नमस्कार. नमस्कार. कुठं नियोजन केलं होतं सगळं सरजा मथुरच्या मागाचं तयारी चालू आहे? सरजा आणि मथुर यांचे आम्ही कोरेगावच्या मैदानामध्ये गेलो होतो. हा. मी आणि अमित पाटील हा. सुपणे दोघं पाटील, गेलो हा. होतो. तिथे शुभम भैया भेटले आणि आपले अभिजित भैया भेटले. शंभू पण होता त्यावेळेला. हा, हा. तिथे त्यांच्याशी आम्ही बोलणं केलं की वाशिष्ठी कृषी प्रदर्शनामध्ये बैल आणायला लागतोय. एका शब्दामध्ये त्यांनी हो म्हटले आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे 8 तारखेला सरजा आला होता आणि 9 तारखेला मथुर येणार आहे. प्राण्याबिने सोय भारी केली सौरभ भैया सगळे, आहे की नाही? आलेत म्हणल्यावर सगळं आहे की नाही? आता एवढ्या लांब आपल्याकडे पाहुणे आलेत, त्यांचा पाहुणचार केलाच पाहिजे. काय सांगा पण बागी एका शब्दावर रुपये मला वाटतं कालपासून थांबलायच बरं आहे हो, काल परवा बैल आलाय सरजा का? हा, सरजा परवा आलाय. काल प्रदर्शनात होता, आज तो थांबणार आहे. आणि मथुर पण काल आलाय, तो पण आज प्रदर्शनात जाणार आणि दोन्ही बैल मग नंतर मुंबईला जाणार आहेत. जरा रेस्ट घेऊन जाणार आहे. आता चालूच आहे तयारी, किती वेळ लागेल नंतर? थोडा 15-20 मिनिटांमध्ये निघूया. तयारी चालली आहे, पूर्णपणे तयारी चालू आहे ना? होईल लवकरच. मग सौरभ भैया बरं आहे, दोन्ही भाऊ एकत्र आणले आज परत एकदा, म्हणजे एका गोट्यात म्हणतोय ना. हो, एका धावणीला शंभू सगळी शब्दाला मानजूर माणसं आहेत. काय सांगा एका मैदानामध्ये 2 जण होते, एक कोरेगावच्या, तिथेच दोघांचं नियोजन लागले. दोन्ही पण एकाच ठिकाणी वाशिष्ठी कृषी प्रदर्शनात आणले आणि दोन्ही एकाच गोट्यात आता बांधलेत आणि जाताना परत दोघं एकत्रच जाणार आहेत. अरे वा, म्हणजे भावांचा साज शेडवत राहिला आहे की नाही? हो, खूप सुंदर नियोजन केले सर्व. सगळ्यांची सोय आपण केली त्यांची कार्यकर्ते काय, कारण बैलांना महत्वाचं आराम लागतो. त्यांचं एवढे मोठमोठे बैल आहेत, 600 किलोमीटर प्रवास करून येतात, त्यांची काळजी 100% घेतलीच पाहिजे. 100%. आणि ती तुम्ही केली आहे ना, पूर्णपणे पार पडली सर्व. हो, नक्की. प्रॉपर सगळं आहे ना? पुढच्या दिवसाच काहीतरी बघायला भेटलं वेगळं? नक्की, 100%. आज तर शेवट दिवस आहे ना, आज मथुर आहे ना? हो. आज पण परत तीच गर्दी, रोज गर्दी आहे ना? हो, दररोज गर्दी आहे. हे बैलच एवढी मोठी की यांना बघण्यासाठी आत्ताच्या याच्यामध्ये आपला बकासूर असेल, मथुर असेल आणि सरजा असेल, हे 3 टॉपचे सेलिब्रिटी आहेत. त्यांना बघण्यासाठी चिपळूणकर नक्कीच येत आहेत. काल पण बघितली, काल सरजाचं पण मस्त झालं नियोजन आहे ना? मस्त नियोजन. काल एवढी पब्लिक असून सुद्धा बैल खूप शांत होता, म्हणजे त्याच्या स्वभावाच्या विरोधात होता तो. त्याचा स्वभाव कसा आहे आपल्याला माहिती, पण तरी त्याने काल खूप आता बघा गौरव आंघोळ घालायला चालले मथुरला आहे ना? हो, थोडं व्यवस्थित चकाचक करून काल सरजाला पण इथे सगळं आवरून नेलं. हो, इथूनच. म्हणजे आधी येऊन रेस्ट करून बैल आपले आराम करून आहे ना? काय सर? ओके. मथुरची तयारी चालू झाली बघा, चिपळूण प्रदर्शनात जायला. कसं दुसरं बघूया आता सगळं. सरच्या पण आहे बघायचंच. झाली सुरुवात. चालू केला थोड्याच वेळात आता चिपळूण मधील मथुर.